नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे कुळीथ शेंगोळे किंवा त्याला कुळथाची जिलेबी किंवा कुळथाचे दिवशे असंही म्हणतात. आता कुळीथ जे आहेत हे एक कडधान्य असतं आणि त्याचं दळून पीठ तयार करतात आणि त्या पिठाचे हे शेंगोळे किंवा जिलेबी बनवतात. तिखट जिलेबी असं म्हणतात त्याला. तर आज आपण बघूया कुळथाचे शेंगोळे. सुंदर असे शेंगोळे बनतात. तर बघूया आपण याची रेसिपी. खूप छान लागतात. तर खायलाही खूप सुंदर लागतात हे. तर याला साहित्य काय काय लागेल बघा. खूप सिंपल आणि साधं रेसिपी आहे. शेंगदाणे थोडेसे घेतलेत मी एक वाटीभर. थोडंसं लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि जिरं. आता हे शेंगदाणे मी जरा भाजून घेते आणि भाजल्यानंतर असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य. मिरच्या, लसूण आणि जिरे आणि शेंगदाणे. तर त्याच्यातले थोडेसे मी परातीत काढून घेतले वाटण आणि बाकीचं मी आता सध्या झाकून ठेवून दिले. तर त्या वाटणामध्ये आपण टाकूया कुळथाचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. त्याच्याने ते कुळथाचे शेंगोळे जे आहेत ते तुटत नाही आणि छान पाणी टाकून मळून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तेलाचा हात लावून त्याला थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं. मळताना मी त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे, तर तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आणि थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं. बघा आता हे जे आहे हे बघा जरा जास्त पातळही नाही आणि जास्त कडकही नाही, असं मऊसर मळलं आहे मी. त्याच्यानंतर आता फोडणीसाठी आपली साधारण जी फोडणी असते, मोहरी, आता जिरे आपण वाटणामध्ये टाकल्यामुळे फक्त मोहरी, हळद आणि हिंग अशी मी इथे फोडणी देते. त्याच्यानंतर जे आपलं शेंगदाण्याचं वाटण आपण केलं होतं ते वाटण याच्यात कढईमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं आहे. म्हणजे जे आपण शेंगोळे जे करणार आहोत, पिठाचे जे पीठ मळलं आहे त्याचे शेंगोळे आपण ह्या वाटणामध्ये टाकणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी पाणी जे आहे पाण्याचं प्रमाण भरपूर टाकायचं आहे, अंदाजे टाकायचं आहे तुमच्या. आणि त्याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर असेल तर वरून त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यानंतर आता आपण हे याच्यावर झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची याला. आणि आता आपण शेंगोळे करायला घेतलेत. हे बघा, हे शेंगोळे जे आहेत ते थोडंसं पीठ घेऊन त्याला असं हातानेच आपल्याला लाटायचं आहे आणि असे बनवायचे. तर बारीक असे जरा पातळ बनवले की ते लवकर शिजतात. त्यासाठी हे असे मी बनवून घेतलेत एकत्र सगळे आणि नंतर उकळी आलेल्या त्या कढईमध्ये आपल्याला हे टाकायचे. आता ह्या ज्या वाटेसारखं दिसते त्या पिठाचे मी दिवशे म्हणतात त्याला, दिवशे बनवलेत थोडेसे 4-5 आणि बाकी सगळे शेंगोळे बनवून त्या उकळत्या आमटीमध्ये टाकलेत. आता हे थोडंसं पीठ जे मळलेलं आहे ते मी मुद्दामहून ठेवलं आहे. हे पीठ त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पिठाचं पाणी करून त्या उकळलेल्या आमटीमध्ये टाकून द्यायचं. याच्याने चव खूप सुंदर लागते आणि ते घट्टसर होते. जी रस्सा आहे तो घट्टसर होतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं. याला शिजायला थोडा वेळ लागतो. अधूनमधून थोडंसं हलवून घ्यायचं आणि खायला तयार कुळथाचे शेंगोळे, अतिशय सोप्या पद्धतीने.